इन्फ्लुएन्सरच्या जगात ह्याचे एपिसोड असतात आणि तुम्ही म्हणाल बघायचे आत्ताच्या आत्ता समोरवाला व्यवस्थित बोलायला येस येस मगाशी मस्त बोलते ती पोरगी. थँक्यू. हाय सिद्धी. हाय. पूर्ण हा सॅम आणि या सॅमचा आई. हॅलो. कसं मगासारखं करा. नमस्कार. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नव्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग असणार आहे इन्फ्लुएन्सरच्या जगाच्या शूटचा बिहाइंड द सीन व्लॉग. आज आपण भेटणार आहोत यूट्यूबवाला सॅम या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या संभाजीला. मास्टर शेफमध्ये एंट्री केलेला मराठमोळा मुलगा अशी त्याची ओळख तुम्हालाही माहिती असेल. मागील काही महिन्यांपासून तो इंस्टाग्राम, यूट्यूब, आय गेस सगळीकडेच सोशल मीडियावर कमाल कॉन्टेंट बनवतोय. आज आपण पोहोचलो होतो यूट्यूबवाल्या सॅमच्या स्टुडिओमध्ये. तुम्ही बघू शकता त्याची किचनची झलक. आणि आता जे तुम्ही बघताय ते जेव्हा मास्टर शेफच्या टॉप 36मध्ये सॅम पोहोचला होता. तुम्हाला आठवत असेल त्याचा तो एक डान्सही खूप फेमस आहे झिंगाटवरचा. आणि हा त्याचा ॲप्रन खूप सुंदर त्याने स्टुडिओ कम किचन सजवलं होतं. खूप इन्स्पिरेशनल गोष्टी लिहिल्या होत्या. नॅचरली जितक्या नैसर्गिक पद्धतीने रोपं झाडं सगळं लावून त्याने सजावट केली होती. आणि मग त्याने आमचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं, पाहुणचार केला. सॅमने आमच्यासाठी मोहितो बनवला होता. आणि तयारी करण्यासाठी ना हा एक इंटरेस्टिंग प्रकार मला तुम्हाला दाखवायचा आहे. आय लव्ह चीज टॉम अँड जेरीच्या थीमचा हा एक मेकअप बॉक्स होता आणि जो फोल्ड करून त्याच्यामध्ये आरसा आणि सगळी अशी सोय होती. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला सुरुवात होणार होती. तत्पूर्वी सॅम थोडीफार तयारी करत होता. आता तो आपल्याला ना हा गॅस आहे ना, म्हणजे ज्याच्यावरती ही शेगडी आहे त्याची काही खासियत सांगणार आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, नक्की बघा. आणि हा लॉक करायचा आणि आपण ट्रॅव्हलिंग करताना ट्रेकिंग करताना घेऊ शकतो. लाईक इझी टू कॅरी करून. त्याची रिफिल कुठे भेटते? ही रिफिल तुम्ही अमेझॉनवरती ऑर्डर करू शकता. कॅरी करायचं ना आपण आपल्याकडे एक्स्ट्रा म्हणजे घेऊन जायचं. ट्रेकिंगसाठी खूप बेनिफिट. एक्स्ट्रा कॅरी करायला म्हणजे कशी लाईक एक कार्टन जर तुम्ही घेता तुमच्या एका 2-3 मंडळी इन्फ्लुएन्सरच्या जगात ह्याचे एपिसोड असतात आणि तुम्ही म्हणाल बघायचंय आत्ताच्या आत्ता, तर वाट कोणाची बघताय? करा ना लवकर सबस्क्राईब लोकसत्ता. तर आज आपल्या सॅम्स किचन मध्ये येणार आहेत सिद्ध भन्नाट आणि म्हणाल तुम्ही बघायचंय आत्ताच्या आत्ता, तर वाट कोणाची बघताय? करा ना सबस्क्राईब लोकसत्ता. तर मंडळी आज आपल्या सॅम्स किचन मध्ये आले आहेत लोकसत्ताची टीम आणि सिद्धी. तर त्यांना आपण वेलकम करूयात. तर मंडळी सॅमने ना आपल्यासाठी पटकन बनणारा खरवस कसा बनवायचा ही रेसिपी दाखवली होती. रेसिपी पण खूप छान झाली होती. इंटरव्ह्यू तर कमालच झाला. लोकसत्ताच्या यूट्यूबवरती हा इंटरव्ह्यू ऑलरेडी पब्लिश झाला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. बाय द वे या सॅमच्या आई इंटरव्ह्यूच्या आधी त्यांची थोडी तयारी चालू होती आणि खूप मस्त उत्तरं दिली आहेत त्यांनी. ती सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये बघा, त्याची एक झलक दाखवते. साऊथ इंडियन होता ना, जो डिरेक्टर तो साऊथ इंडियन होता. मग ते आईला जी होती क्रिएटिव्ह वाली ती आईला समजावायची, मग ते आई बोलायची. बिकॉज माझं टेक दुसरीकडे चालायचं असायचं करून आणि आईला एकीकडे असायचे, पप्पा एकीकडे असायचे. पप्पा सगळ्यांचं खाणं पिणं मेंटेन करायचं. आणि गावी म्हटलं तर माहिती ना की सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी नसते. त्याच्यामुळे जवळ काय नाही हो, पटकन जाऊन झालं सगळं व्यवस्थित झालं. मास्टर शेफ पण तिने खूप, बिकॉज तिचा तो फर्स्ट एक्सपिरियन्स थोडासा म्हणजे लाईक त्यांचं चालू असायचं रोलिंग फॅलंट. ते लोक फुल प्रोफेशनल आहे, एकदम खतरनाक असायचे ऑन पॉइंट. त्याच्यामुळे तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स थोडासा असा तो होता. त्याच्यामुळे आईचं थोडंसं घालणं. आता आई मला असं वाटतं की छान छान बोलला. समोरवाला व्यवस्थित बोलायला मगाशी मस्त बोलते ती पोरगी. थँक्यू. आपल्याला आदर जुळतो. हाय सिद्धी. हाय. एक्साइटेड? हो, मास्टर शेफच्या कंटेस्टंट कडून खायला मिळतं याचाच आनंद आहे. मी तर याचीच वाट बघत होती. येस, लवकर आपण एक डेझर्ट बनवूयात. खरवस 2.0.
लाईक खरवस नसेल आपल्याकडे, खरवससाठी एक स्पेसिफिक टाईपचं मिल्क लागतं, सो ते नसेल घरी तर झटपट कसं ते चव आणू शकतो आपण करून, त्याच्यातून आपण ती रेसिपी करणार आहोत. राईट नसेल. सॅमचं किचन बघितल्यावर सॅमचं गार्डन बघण्याचा पण मला खूप उत्साह होता. त्याने छोट्याशा बाल्कनीत का होईना खूप छान छान रोपं लावली होती. हे तुम्ही बघताय ते तमालपत्र आहे. ते मागे जे आहे ते माझ्या मते मला आता आठवत नाही आहे काय आहे, पण त्याने काही एडिबल फ्लॉवर्स पण लावले होते. हे बघा, हे म्हणजे सजावटीला आपल्या जेवणाच्या. त्यांनी ही खूप छान टिप दिली होती. अशी छान रोपं लावली ना की मग ती कधीही सजावट वगैरे करायला, डेकोरेशनसाठी, गार्निशिंगसाठी कामी येतात. हे त्याने आंब्याचं कलम लावलं होतं. तुम्ही आता जे समोर बघताय ते, त्याच्यानंतर समोर दिसत आहेत ते मिरच्या आहेत लाल रंगाच्या. तिथेच एक टॉमॅटोचं रोप पण होतं. आणि मग ही फळं फुलं सगळं बघून आम्ही जेवायला बसलो. सॅमने आमच्यासाठी छान बिर्याणीचा बेत केला होता. मी व्हेजिटेरियन असल्यामुळे माझ्यासाठी व्हेज बिर्याणी, आणि सर आणि साई नॉनव्हेज खात असल्यामुळे त्यांच्यासाठी नॉनव्हेज बिर्याणीसुद्धा बनवली होती. बिर्याणी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारची असते. असं का, याचा पण मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर मी आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की बघा. बाय द वे, सॅमचं या बिर्याणीसाठी पण खूप कौतुक. तो व्हिडिओ बघत असशील तर तुला पुन्हा एकदा सांगते की खूप मस्त, आणि ऑफकोर्स मास्टर शेफचा कंटेस्टंट आहे बॉस, कमालच झाली होती बिर्याणी. आणि सगळ्यात मला जास्त आवडलेला प्रकार म्हणजे तो रायता. मी त्याला म्हटलं पण की मला ना एकतर थोडा उकाडा होता ना तेव्हा, त्याच्यामुळे आत्ता पण बोलतानाही माझ्या तोंडाला पाणी येते. तर बेसिकली त्याने तो जो रायता बनवला होता बुंदीचा, त्याने मला नाही खूप छान गोष्ट सांगितली. ते म्हणजे बिर्याणी वगैरे सारख्या कशा फ्लेवरफुल गोष्टी असतात ना, तेव्हा शक्यतो आपण बुंदीचा रायता बनवावा, जेणेकरून ते दोन्ही फ्लेवर्स एकमेकांना पूरक ठरतात. आणि जेव्हा पुलाव बनवतो, खिचडी बनवतो, किंवा साधा आपला भात, वरण भाताचं वगैरे जेवण असतं, तेव्हा आपण कोशिंबीर बनवावी, जी त्यांच्या म्हणजे साध्या फ्लेवर्सना सुद्धा जास्त बूस्ट देते, आणि मग ते दोन्ही मिळून छान लागतं. चांगली टिप आहे की नाही. झाला आता इंटरव्ह्यू, निघायची वेळ आहे. सॅमने आम्हाला खूप छान बिर्याणी, दोन्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारची बिर्याणी बनवलेली. भेटा आधी त्यांना. हा सॅम आणि हा सॅमचा आई. हॅलो, कसं मगासारखं करा, नमस्कार करा. त्यांनी पाठ करून ठेवलं नमस्कार. कसं वाटलं इंटरव्ह्यू? मस्त, मजा आली तुम्हाला बोलून? मस्त. काय टेन्शन नाही आलं ना? काय नाही टेन्शन, उलटी पावर आली. खूप छान बोलल्यात. आणि आता सॅम आमच्यासाठी हे घेऊन आलाय, पुष्पगुच्छ बुके घेऊन आलाय. सो ते दाखवते, थांबा बॅक कॅमेऱ्याने शूट करते. आणि व्हिडिओ बघायला विसरू नका सगळ्यांनी. सबस्क्राईब पण करा नक्कीच. येस ताई, खरंच खूप छान वाटतं तुम्हाला भेटून. परत मी डोंबिवलीला राहते, कधी आला तर खरंच आलाच डोंबिवलीला तर नक्की या. तर मंडळी, व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात, आवडीने पाहिलात, त्यासाठी तुमचे पण खूप खूप आभार. सॅमने दिलेली सुंदर फुलं मी ट्रेनमधनं खूप जपून दिली, कारण जुईनगर ते डोंबिवली आणि संध्याकाळच्या वेळेचा प्रवास काही वेगळं सांगायला नको, राईट. पुढचा व्हिडिओ घेऊन पण मी लवकरच येईन. हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी खूप आभार. पुन्हा भेटूया, आणि तोपर्यंत बाय बाय. चला.